2008 साली आय-पी-एलला सुरुवात झाली तेव्हापासून विराटने हे स्वप्न पाहिलं होतं. त्याच वर्षी विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं दक्षिण आफ्रिकेला हरवून अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. पण तरीही विराट ज्या दिल्लीत जन्मला, त्या दिल्लीच्या फ्रँचायझीनं विराटऐवजी प्रदीप सांगवानला त्यांच्या संघात घेतलं. तेव्हा सुदूर दक्षिणेतील बंगळुरू रॉयल चॅलेंजर विराट कोहलीला फक्त 12 लाखांमध्ये त्यांच्या संघात घेतलं होतं. तो सौदा अखेर फायद्याचा ठरला. 18 वर्षाच्या आय-पी-एलच्या प्रवासात विराटने या टीमची साथ कधीही सोडली नाही. त्यानं अनेकदा स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. विराटसोबत बंगळुरूच्या संघात जगभरातील दर्जेदार खेळाडूंचा भरणा होता, पण त्यांचं जेतेपदाचं स्वप्न हुलकावणी देत होतं. पण आय-पी-एल 2025च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला आणि त्यासोबतच विराट कोहलीची 18 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली. आर-सी-बीने काल जिंकलेल्या आय-पी-एल ट्रॉफीबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.